पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दुधगाव येथील आस्था क्लिनिक मध्ये संशयित आरोपी गणेश माळी, प्रमोद मेंढसेकर, किरण माळी आणि उल्हास माळी यांनी परवानगीशिवाय दवाखान्यात प्रवेश केला. गाडी दुरुस्तीच्या पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून संशयित आरोपींनी दवाखान्यातील खुर्ची उचलून डॉक्टरांच्या डोक्यात मारली. त्यानंतर प्रमोद मेंढसेकर याने बाहेरून काठी आणून हल्ला केला. या मारहाणीत ती काठी पिंकू कुदळे यांच्या चेहऱ्यावर लागली. तसेच संशयित आरोपींनी डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दवाखान्याच्या दरवाजाच्या काचा आणि टेबल फोडत सुमारे 15,000 रुपयांचे नुकसान केले. यावेळी आरोपींनी "तू बाहेर भेट, तुला बघून घेतो" अशी धमकी देत शिवीगाळ केली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 333, 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 324(2) आणि 35 अन्वये संशयित आरोपी गणेश माळी, प्रमोद मेंढसेकर, किरण माळी आणि उल्हास माळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.